नमस्कार, मी सुवर्णा. आता आम्ही पुरीमधल्या चिल्का सरोवरमध्ये होतो. तिथे एक प्रकार आहे, शिंपल्यांमधून तुम्हाला मोती काढून दाखवतात, त्यांच्याकडे माणिक काढून दाखवतात. तर खास करून बायकांना जास्त इंटरेस्ट असतो मोती घेण्यात, माणिक घेण्यात. सांगायची गोष्ट म्हणजे हर्षलला खूप इंटरेस्ट. 2000चा मोती, काय 2000चा मोती हर्षलनी फक्त 200 रुपयात घेतला. काय करणार, कुणाकुणाची आवड असते. माझी काही तसली काही आवड नाही आहे. आपल्याला काही इंटरेस्ट नाही. आपलं इमिटेशन ज्वेलरीमध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट आहे. 200 रुपये म्हणजे हे कानातले बघा फक्त 50 रुपयेचे आहेत. तू कोणत्या जंगलात चाललायस रे? तू कोणत्या जंगलात चाललायस? आम्ही आयलंड मध्ये आहो. एका चिल्का झील पासून आम्ही आयलंडवर उतरलो आहे आणि ह्या आयलंडच्याच मागे बरोबर बे ऑफ बंगालचा समुद्र आहे. भारीच आहे की. पण हे बघा, हा जो रस्ता आहे ना तो एवढा सुंदर आहे. वेगळीच काटेरी झाडं आहेत, पण ही काय काटेरी अगदी नाही आहेत, अशी लांबट आहेत पण काटेरी नाही आहेत. हे बघा, एक वेगळ्या प्रकारची झाडं आहेत. हार्डली अर्धा किलोमीटर पण नसेल हा रस्ता, यायचं चालत. आणि हे बघा, बघा बीच. आम्हाला बीच हा इतका प्रिय आहे. जरी आम्ही कोकणात नाही गेलो ना तरी आम्ही जगन्नाथच्या इथे येऊन पुरीमध्ये सुद्धा बीचच शोधलेला आहे. हे बघा, आलो की नाही आम्ही बीचवर. ये तुम्ही म्हणता ना नेहमी कोकणात जातेस, कोकणात बीच एन्जॉय करतेस. मी इथे सुद्धा बीचवरच आलेले आहे. हा बघा, अथांग पसरलेला बीच. या तुम्हालाही दाखवते. मुंबईचा समुद्र फिरून झाला, कोकणातला समुद्र फिरून झाला. आता मी आहे बंगालच्या समुद्राकडे. पाणी आलं. या ठिकाणी तुम्ही अगदी ताजे मासे सुद्धा खाऊ शकता. फिरण्याच्या आधी तुम्ही यांना सांगू शकता तुम्हाला फ्राय रस्सामध्ये हे मासे तयार करून मिळतात. याचे काय रेट आहेत आणि हे कसे ते विकतात, तुम्हाला कसे कटिंग वगैरे करून दिले जातात, हे सगळं मी सांगणार आहे नेक्स्ट पार्टसाठी. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे सगळे पार्ट जगन्नाथपुरीचे पाहता येतील. लवकरच भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.